नमस्कार, राम राम मंडळी. आता कुठे माहिती आहे का? मी आहे टेंभू गावात, कराडमधल्या टेंभू गावात आणि जिल्हा सातारा. आणि हे गावाचं विशेष माहिती आहे का काय? या गावचं विशेष असं की ही गाव आहे थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचं, आहे का ना. आता एवढ्या मोठ्या थोर समाज सुधारकाचं गाव आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी नेते मंडळीची रीग लागली पाहिजे हो. लोकांना विचारपूस केली पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजे. बरं, घेते ती काही अडीअडचणी जाणून घेऊया यांच्याकडे. कारण मी आहे सामान्य माणूस, कॉमन मॅन आहे हो. आणि ही बी जनता सगळी कॉमन मॅनच आहे की त्यांच्या अडीअडचणी समस्या आहे त्या जाणून घेतल्या पाहिजे. या चला जाणूया. इथं बसले ती आणि काय मंडळी तिकडे बसले ते. आधी इकडे जाऊ मग तिकडे जाऊया. या गावचा विकास झाला का हो? इतर गाव म्हणजे एवढ्या मोठ्या थोर समाज सुधारकाचं गाव आहे म्हणून विचारलं, विकास झाला का हो गाव? गावचा विकास झाला आहे, पण ज्या पद्धतीनं एवढे मोठे थोर समाजसेवक गोपाळ गणेश आगरकर आहेत, त्यांचं एक मोठं स्मारक त्या गावामध्ये झालं पाहिजे. किती वर्षापासून ही मागणी आहे? आमची जवळजवळ काय 10 वर्षापासून आगरकर स्मारक व्हावं अशी मागणी आहे. स्मारक संदर्भात प्रत्येक वेळा आम्हाला आश्वासनाशिवाय आजपर्यंत काय मिळालं. आम्ही 2 वेळा मंत्रालयात जाऊन आलो तरी सुद्धा आम्हाला आतापर्यंत फक्त आश्वासन मिळत आहेत. गावची सुधारणा झाली का? चांगल्या प्रकारे झाली. चांगल्या प्रकारे झाली. आले अच्छे दिन आलेच. खरोखर अच्छे दिन आले. मोदींच्यामुळे आमच्या गावाला खरोखर अच्छे दिन आले. पुलवामामध्ये जो आता अटॅक झालेला होता, तर त्या अटॅकच्या संदर्भात जे मोदी गव्हर्नमेंटनं पावलं उचलले आहेत, टोटली त्यांचं जे परराष्ट्र नीती आहे ते एकदम उत्तम प्रकारचे आहे. सरकार चांगलं आहे नवीन तरुण पिढीला वाटतंय. परंतु जे काय घोषणा होतात त्याची इम्प्लिमेंट होत नाही. गोरगरिबाचं सरकार नक्कीच नाही. कारण आता रस्त्याचे वगैरे जर कामं पाहिली आपण तर किती मोठ्या प्रमाणात चालू आहेत, पण शेतकऱ्याला काय ज्यावेळेस सुखसुविधा किंवा रोजगार किंवा युवा पिढीला ज्या पद्धतीनं शिक्षण घेऊन बाहेर पडलेत, रोजगाराचे वगैरे तुम्ही बघतायच आता काय परिस्थिती चालू आहे. ती लोकांना नोकऱ्या नाहीत, उद्योगधंदे नाहीत. काँग्रेसचे सरकार म्हणजे निव्वळ बोफोर्स, कोळसा घोटाळा, असे बरेचसे घोटाळे आहेत. आता राफेल झाला का नाही? नोटा कुणाच्या बाहेर निघाल्या, कुणाच्या काढल्या बाहेर. नोटाबंदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लोक नोटा बदली करण्यासाठी लाईन मध्ये उभे राहिलेले असताना 142 मेले. त्यांच्या घरापर्यंत भाजपवाल्यांना जायची सुद्धा तस्ती घेतली नाही. प्रकल्पग्रस्तांनी तुम्ही महाराष्ट्रातल्या 5 लाख रुपये तुम्ही प्रत्येक प्रकल्पग्रस्ताला देणार होता आणि स्लॅब तुम्ही उठवणार होता. 1 जानेवारी 2014ला तुम्ही GR काढलाय, त्याचं काय झालं? ही कामं अशी तुम्ही का करत नाही शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची? चंद्रकांत पाटलांनी घोषणा केली की संपूर्ण महाराष्ट्र खड्डेमुक्त होईल 15 डिसेंबर 17ला. ही घोषणा कधी केली? नोव्हेंबरला. डिसेंबरमध्ये होणार. आज 19 आले खड्डेमुक्त झालाय महाराष्ट्र. शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या उत्पादन खर्च धरून 50% हमीभाव जो देणार होते शासनानं निवडणुकीचे आश्वासन दिलं होतं, ती मात्र 5 वर्षात अजून काय पूर्त झालेलं कुठे दिसत नाही. गेली 60 वर्ष भाजपला का निवडून दिलं नाही हे आता कळायला लागलेलंच आहे सर्वांना. युवकांना बेरोजगार आहेत, युवकांच्या समस्या आहेत. परत नोटाबंदी सारखा निर्णय आहे, सबसेल फेल गेलेला आहे. 99.99% रिटर्न आलेला आहे. ब्लॅक मनी आणणार होते, काय झालं त्याचं पण काय नाही. आजचे दिन हे शेतकऱ्यासाठी नसून हे व्यापाऱ्यासाठी आजचे दिन आहे ती. आणि एक वर्षासाठी 6,000 दिलं. 1 वर्षासाठी 6,000 दिलं. ही मतासाठी 6,000 दिले ती शेतकऱ्यांच्या मतासाठी. आता का नाही आपण पुढल्या गावाला जाऊया. पुढला टप्पा तुमच्याच गावातला आहे बघा मंडळी. आलोच बघा, मी तुमच्या गावात येतो आता.